नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी अशा 3 कंपन्या घेऊन आलो जे फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत. तर ही पहिली कंपनी आहे IGIL. तर ही कंपनी काय काम करते ते बघूया. तसेच कंपनीचे फंडामेंटल्स आणि टेक्निकल कसे आहेत ते काढूया आणि फायनल स्कोअर देखील बघूया, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः माहिती मिळेल. ही कंपनी मुख्यतः रत्न, हिरे, जेमस्टोन आणि ज्वेलरी यासाठी सर्टिफिकेशन आणि ॲक्रिडेशन सेवा पुरवते. तसेच डायमंड आणि जेमस्टोनसाठी गुणवत्ता रिपोर्ट तयार करते. ही एक स्वतंत्र संस्था आहे, भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहे. या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. मार्केट कॅप आहे 17,000 करोड, करंट प्राईस 394 आहे, स्टॉकचा P 39 आहे, ROC ROE सुपर्ब आहे, अल्टिमेट झेड स्कोअर 21 आहे, डेब्ट टू इक्विटी या कंपनीकडे काहीच कर्ज नाही. तसे रिझर्व्ह 976 करोड आहे, अर्निंग पर शेअरमध्ये पण इन्क्रीज आहे 9.89, पित्रोस्की स्कोअर 2 आहे, प्रोमोटरकडे 76% हिस्सेदारी आहे, FIIकडे 10% तर DIIकडे 5% आणि पब्लिककडे फक्त 7% हिस्सेदारी आहे. या कंपनीचा P थोडासा ओव्हर व्हॅल्यू आहे. जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर या कंपनीचा P. फायनल डिसिजनवर येऊया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 20च्या वरती आहे, अर्निंग पर शेअर पण स्टेबल आहे, डेब्ट या कंपनीकडे तसे काहीच नाही आहे, ROE ROC या कंपनीचे सुपर्ब आहे, नेट प्रॉफिट फक्त पॉझिटिव्हच आहे, प्रमोटर या कंपनीत पॉझिटिव्ह आहे, कॅश फ्लो पण खूप पॉझिटिव्ह आणि खूप चांगला आहे, बॅलन्स शीट पण या कंपनीची दरवर्षी इन्क्रीज होत आहे. त्यामुळे या कंपनीला मी 10 पैकी 9 मार्क देईन. तर दुसरी कंपनी आहे ACE, ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड. तर तुम्ही रोडवरून जाताना जेव्हा पिवळ्या कलरच्या क्रेन तसेच JCB, उंच क्रेन आणि ट्रकमधील क्रेन बघितले असतील तर या सर्व हीच कंपनी बनवते. भारताच्या क्रेन मार्केटमध्ये 65% मार्केट शेअर या कंपनीचं आहे. म्हणजेच भारतात विकल्या जाणाऱ्या 10 क्रेनपैकी 6 क्रेन या कंपनीच्याच असतात. तर चला तर या कंपनीचे फंडामेंटल्स बघूया. मार्केट कॅप आहे 13,578 करोड, करंट प्राईस 1,141 आहे, स्टॉकचा P 33 आहे, ROC ROC सुपर्ब आहे, अल्टिमेट झेड स्कोअर 10 आहे. या कंपनीकडे डेब्ट तर काहीच नाही, रिझर्व्ह पण या कंपनीकडे चांगले आहेत, अर्निंग पर शेअर सुपर्ब आहे, पित्रोस्की स्कोअर 7 आहे, हा सगळ्यात उत्तम मानला जातो, प्रोमोटरकडे 65% हिस्सेदारी आहे आणि FIIकडे 11% तर DIIकडे 2% आणि पब्लिककडे 21% हिस्सेदारी आणि हा स्टॉकचा P खूप चांगल्या व्हॅल्युएशनवर मिळत आहे. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 15% आहे, अर्निंग पर शेअर स्टेबल आहे पण दरवर्षीपेक्षा इन्क्रीज होत आहे, डेब्ट या कंपनीकडे काहीच नाही, ROE ROC सुपर्ब आहे, 20% किंवा 15% याच्या वरती पाहिजे पण या कंपनीचे 40% 28% असे आहे, नेट प्रॉफिट दरवर्षी पॉझिटिव्ह आहे, प्रोमोटर होल्डिंग स्टेबल आहे, कॅश फ्लो पण या कंपनीचा खूप चांगला आहे आणि बॅलन्स शीट पण खूप पॉझिटिव्ह दिसत आहे दरवर्षीपेक्षा. 10 वर्षाची सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ पण चांगली आहे, 10%च्या वरतीच आहे. तर शेवटची कंपनी आहे JB Quick Pharma. ही कंपनी भारत आणि परदेशात विविध प्रकारची औषधं तयार करते, जसं की ॲसिडिटी, हृदयविकार, इन्फेक्शन आणि डायबिटीजसाठी. ही कंपनी फक्त एक्सपोर्ट करून 45% कमाई करते. तर चला तर या कंपनीचे फंडामेंटल्स आणि इन्व्हेस्टमेंट स्कोअर देखील बघूया. या कंपनीचे मार्केट कॅप 26,337 करोड आहे, करंट प्राईस 1,689 आहे, स्टॉकचा P 41 आहे, ROC ROE सुपर्ब आहे, अल्टिमेट झेड स्कोअर चांगला आहे 12 आहे, डेब्ट या कंपनीकडे काहीच नाही, रिझर्व्ह 3,418 करोड, अर्निंग पर शेअर खूप चांगला आहे, पित्रोस्की स्कोअर सुपर्ब आहे. या कंपनीचे प्रमोटरकडे 47% हिस्सेदारी आहे तर FIIकडे 17% तर DIIकडे 19% आणि पब्लिककडे फक्त 14% हिस्सेदारी आहे. या कंपनीचा स्टॉकचा P परफेक्ट व्हॅल्युएशनवर आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. या कंपनीचा ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 26% आहे तर अर्निंग पर शेअर्स इन्क्रीज होत आहे दरवर्षीपेक्षा, डेब्ट या कंपनीकडे तसे काहीच नाही, ROE ROC सुपर्ब आहे, नेट प्रॉफिट पण पॉझिटिव्ह आहे, प्रमोटर होल्डिंग पण फक्त आपला स्टेक स्टेबल ठेवलेला आहे, कॅश फ्लो पण पॉझिटिव्ह आहे.
बॅलन्स शीट पण दरवर्षीपेक्षा इन्क्रीज होत आहे आणि 10 इयर्स प्रॉफिट सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ पण इन्क्रीज होत आहे.